एक ब्रेकिंग बातमी आणखीन ती म्हणजे यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांची यादी जाहीर झालेली आहे। महाराष्ट्रातील 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद सर्वोत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर भाजप खासदार हिना गावित यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। दरम्यान शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। संसदेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या आणि लोकांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान केला जातो। आज राजधानी दिल्लीमध्ये या पुरस्काराचं वितरण होणार आहे। 10 वर्ष सातत्याने माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघून मला हे जे संधी इथे मिळाली आणि आज जो पुरस्कार मिळाला तो मी समस्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांना अर्पण करते आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचे मनापासून आभार मानते। खरोखर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर जो विश्वास दाखवला होता, त्यामुळे पहिल्याच टर्ममध्ये हा जो तिसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळतोय हा मी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला समर्पित करतो। चेन्नई स्थित प्राइम पॉइंट फाउंडेशनच्या वतीनं सलग 5 वेळा संसद रत्न अवॉर्ड मिळाला। ते पार्लमेंटमध्ये असेल किंवा पार्लमेंटच्या माध्यमातून लोकसभा क्षेत्रामध्ये असेल केलेल्या कामातून मिळालेला हा पुरस्कार आहे। मी ज्या क्षेत्रातून निवडून येतो त्या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेला हा अवॉर्ड सुपूर्द करतो। आज संसदेमधील कामगिरी पाहून आज संसद रत्न पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी दिला गेलेला आहे। मी या ठिकाणी त्या सर्व तमाम जनतेचं खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि हा अवॉर्ड जो मिळालेला आहे, संसद रत्न पुरस्कार जो मला मिळालेला आहे तो देखील त्यांना डेडिकेट या ठिकाणी मी करतो।